पर्यटनाची आवड आहे का तुम्हाला? फिरता का? आणि भारताच्या बाहेर वगैरे गेलाय का? हो, तसा फिरलेलो आहे. पण प्रत्येक वेळ गेल्यानंतर साताऱ्याशी कंपेअर म्हणजे कैलास मानसरोवरसुद्धा बघितलेलं आहे. पण तिथं उंच टेकड्या हे बघितलं तर फार काही फील आलं नाही, कारण सातारा सगळे साताऱ्याचं डोंगर आहे. आणि हे बघ. पण वातावरण सातारा खरं पर्यटनामध्ये खूप चांगला स्कोप आहे. इथं खूप चांगले साईट्स आहेत आणि जवळ आहेत. निसर्ग खूप आपण निसर्ग आणि साताऱ्याला खूप भरभरून दिलेलं आहे. भरभरून दिलंय. भरभरून दिलेलं आहे. पर्यटनाचा प्रश्न मग विचारण्याच्या मागे कारण होतं, तुम्ही बिल्डर आहात, तुम्ही इंजिनियर आहात. आज तुम्ही दुसऱ्या कुठल्या देशाचं आर्किटेक्चर का टाउन प्लॅनिंग वगैरे जेव्हा बघता, तर असं कुठली जागा आहे का जी बघून तुम्ही इतकं असं एक इन्स्पायर झालात, की अरे हे किती सुंदर आणि असं काहीतरी आपण साताऱ्यामध्ये केलं पाहिजे? खरोखर आपण बाहेरच्या देशात गेलो की खरोखर खूप चांगले, म्हणजे दुबई असेल बाकी कुठल्याही ह्याच्यात गेलो तर तिची हॉस्पिटॅलिटी चांगली असते आणि कामाचा दर्जा, दर्जा. स्वच्छता, टापटीप. म्हणजे आता आपण महाबळेश्वर बघितलं तर मग आम्हाला खरंच असं वाटतं की हे लोक आपण जगभर फिरतो आणि खरं त्याच्यापेक्षा हा निसर्ग चांगला आहे. निसर्गदा. पण आपण त्या लेवलचं काम करू शकत नाही, नाहीये. खरोखर खंत वाटते. निसर्गाने भरभरून दिलंय पण त्या लेवलचं काम खरं होणे गरजेचं आहे. आता खरं न्यू महाबळेश्वर झालंय, त्याच्यात MSRDCनी थोडासा सहभाग घेतलाय. पण माझी अशीच विनंती की एक एक सेक्टर वाईज जर डेव्हलप केलं आणि ते खूप चांगल्या प्रकारे खरं करता आलं पाहिजे. खूप चांगले कॉन्ट्रॅक्टर्स नेमून इंटरनॅशनल लेवल आपण बघतो त्याप्रमाणे खरं जर कामं झाली तर सातारा खरं जगाच्या ह्याच्यात खरं फार पुढे जाऊ शकेल नक्कीच. पुढे जाऊ शकेलच. पण अशी कुठली एक गोष्ट जी बाहेरच्या देशाची का चांगली गोष्ट, कारण चांगल्या गोष्टींनी नेहमी आपण इन्स्पायर प्रेरित झालं पाहिजे. तर कुठली गोष्ट जी तुम्हाला वाटतं की साताऱ्यात ती मला घेऊन यायला खूप आवडेल? जसं तुम्ही लँडमार्क सारखी एक बिल्डिंग बनवताय, पोडियम पार्किंग, स्विमिंग पूल. कुठेतरी तुम्ही मुंबई पुण्यात बघितलं आणि तुम्हाला वाटलं अरे हे तर साताऱ्यात होऊ शकतं, तुम्ही करून दाखवलं. बरं आहे. पण असं काही चॅलेंजिंग गोष्टी की जी तुम्हाला तिकडून आणून रस्त्यांच्या बाबतीत, गार्डन्सच्या बाबतीत असं काही जी तुम्हाला वाटतं की साताऱ्याला अजून एक वेगळ्या दर्जावर आपण मुंबई पुण्याच्या वरच जाऊन ठेवू शकतो, असं काही? खरं आता जी पर्यटन स्थळं वगैरे जी आता न्यू महाबळेश्वरला डिक्लेअर केली, थोडंसं गव्हर्नमेंटनी काय की अनऑथोराइज जे काही सगळं चाललेलं आहे ते थोडं काय त्या ह्याचा निसर्गाचा लचका तोडला जातो. तर तिकडं थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे खरोखर वाईट वाटतं की मग प्लांटेशनच्या बाबतीत कमी आहे आणि कोणी कसंही काहीही बांधते, म्हणजे निसर्गाची वाट लावत आहेत. आणि एवढं चांगलं आपलं पर्यटन स्थळ आहे, त्याचा विकास खरं एका प्रॉपर वेनी व्हायला पाहिजे. त्याच्यावर खरं थोडंसं फोकस केलं तर मग खरोखर खूप चांगलं काम होऊ शकतं पर्यटनावर. तुम्ही एवढे वर्ष या व्यवसायात आहात, आपण परमिशन्स घेतो, डिझाईन बनवतो, बिल्डिंगा बांधतो, सगळं करून प्रोजेक्ट देतो. पण मग असं अनधिकृत बांधकाम कुठे बघून तो त्रास होतो की आता असं झालंय की आता एक्सेप्ट केलंय? आता त्रास होतो, दुसऱ्यांनी केलेलं असतं पण आम्ही करू शकत नाही, आपलं नाव मोठं आहे. नाव मोठं आहे. आम्ही जरा काही केलं तर बाकी लोक आता काही RTI खाली त्रास देणारे मंडळी खूप आहेत आणि तोही खूप बाकी सगळ्या तो त्रास आता सगळ्या शहरांमध्ये सगळीकडेच झालाय. म्हणजे गव्हर्नमेंट काम असेल किंवा काही असेल तर RTIचा त्रास खूप त्रास झालेला आहे. खूप त्रास झाला.